नमस्कार मित्रांनो. आज माननीय नितीनजी गडकरी साहेब वरुडमध्ये येतीलच. माननीय मोदीजींना माझा एक प्रश्न की तुम्ही विकास म्हणता भरपूर केला, तर त्याचं काही मीटर आहे का तुमच्याकडे? कोणत्या रस्त्यावर किती खर्च केला? कोण होते नेते मंडळी? कोणत्या ग्रामपंचायतीचा ही छोटीशी पांधन रस्ता असेल किंवा कुठेही मोठा रस्ता असेल, जिथे असेल तर त्या रस्त्यावर काय केला, तर त्याचा QR कोड निर्माण झाला पाहिजे आणि त्याची वेबसाईट झाली पाहिजे आणि त्याला उत्तर मिळालं पाहिजे. आणि मी कोणत्या रोडवर ॲक्सिडेंट होतो याचा 26 जानेवारी किंवा त्याच्यापूर्वीपासून मी हे केलं होतं आणि त्याच्यावर मी पोस्ट पण बनवल्या. पण त्या पोस्टवरून आता लोक रील्स बनवत आहे आणि क्रेडिट घेत आहे. घेऊ द्या, चांगली गोष्ट आहे. लोकशाहीमध्ये सगळ्यांनी आपला सहभाग असा. पण परमकिसान नागरिक एकता मंचच्या वतीने आणि अखिल भारतीय हिंद क्रांती महाराष्ट्र संघटन माझं वैयक्तिक मत हे आहे की कोणता रस्ता कुठून जातो, कुठे किती किलोमीटर आहे आणि त्याची पारदर्शकता असावी. प्रत्येक गोष्टीला जबाबदार पाहिजे. तुमचं आधार कार्ड, तुमचं फार्मर ID, तुमचं हे सगळं माहिती करून घेते सरकार. पण ज्या सरकारने रस्त्यावर खर्च केलेला आहे ते सगळे मिळून लपून ठेवतात. म्हणजे हा एक प्रकारे लोकशाहीतल्यामध्ये सरकारने विरुद्ध लोकशाहीचा गळा घोटलेला आहे असं म्हणता येईल. कारण जर माहितीचा अधिकार आहे तर माहितीची प्रत्येक गोष्टीची माहिती. आता मी 10 वर्षात जे काम झालं अमरावती बांधकाम विभागात माहिती मागितली, ती मेलवर अजून आली नाही. मला कोणत्या रस्त्यावर मी जाताना पाहिलं, मी रस्ते फिरलो, तिथे रस्ते अक्षरशः खाऊन टाकलेले आहे. वरुड मोर्शी मतदारसंघात मी विधानसभेचा प्रचार करताना आज हर्षवर्धन देशमुख यांचा 75 वार्षिक अमृत महोत्सव आहे. सगळे महानुभाव तिथे येतील. पण त्याच वेळेस माझा प्रश्न असा आहे की तुम्ही प्रत्येक रस्त्याची जन्मकुंडली का बनवली? QR कोड जसे तुम्ही आधार कार्ड तयार केले, नागरिकाचे डिटेल्स घेतले, मग ह्या प्रत्येक रस्त्याचा QR कोड का नाही काढला? वेबसाईटवर का नाही? की मला जर वाटलं की इथे खड्डे आहेत, मग हा रस्ता कोणी बनवला, कोणते नेते तिथे होते, कोणते इंजिनियर तिथे होते? तुमच्या पाट्या लावण्याचा तुम्हाला आहे, पाटी तुम्ही लावलेली नाही. हे प्रश्न मी विचारले होते माननीय मोदीजींनाही त्याप्रमाणे, पण त्यांचा मेल मला वापस आला कारण त्यांची अशी व्यवस्थित नाही. माझं म्हणणं आहे की CMOला ईमेल आहे, तसं पंतप्रधानांना ईमेल पाहिजे. ईमेलमध्ये डायरेक्ट जाते. आणि दुसरी भूमिका आहे, मी प्रश्न विचारला म्हणजे मी एक सामान्यवादी. इथे जी व्यवस्था आहे ती व्यवस्था अशी VIP ला पत्र उत्तर द्यायचे ईमेलमध्ये. त्यानंतर मी जे काही विचारत आहे एक नागरिकाचा प्रश्न म्हणून त्याला दुर्लक्ष करू नये किंवा उडवाउडीचे उत्तर नाही. त्यातलं एक उदाहरण देतो मी. तेव्हा ST महामंडळाने जाताना आपलं मोदीजींनी डिझेलची बचत करण्यासाठी विचार केला होता. मग आपण काय करू? STने जाऊ किंवा STने जाणे हे सुखसोयीचे आहे, समाधानाचे आहे. मग अशा वेळेस तर मग आपल्याला तिकीट काढतो आपण, त्याच्या 1 रुपया 2 रुपये 51 52 53 असं लिहिलं राहते 58. मग 20 रुपये तिकीट वाढवली तुम्ही. आता